गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. हा 3 दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही, तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती, कुळधर्म, कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरात गणपती बसत नाही, पण गौरी बसतात. माहेरवाशीण म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, जी माहेरपणासाठी घरात येते, अशी पारंपरिक समजूत आहे. गौराईच्या आगमनाचे स्वागत लिंबलोन उतरवून केले जाते, जे घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची एक रीत आहे. घरात गौरीचे आगमन सोन्याच्या पावलांनी झाले असे मानले जाते आणि तिच्या स्वागतासाठी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. या सणामुळे घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते आणि कुटुंबीय एकत्र येऊन हा सण साजरा करतात. गौरी आणल्यानंतर त्यांची पूजा केली जाते आणि तिला विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गौरी घरी आणताना पारंपरिक पद्धतीने गीते गायली जातात. गौराईंचे आगमन झाल्यावर महिला भगिनी पारंपरिक वेशभूषा करून आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गौराईचे स्वागत करतात. तसेच नदीकाठी किंवा घरात झिम्मा, फुगडी सारखे खेळही खेळले जातात. अंगणात मनोहारी आणि पारंपरिक रांगोळ्या काढल्या जातात, ज्यामुळे सणाची शोभा वाढते. यावर्षी गौरी आवाहन आणि पूजेचा मुहूर्त 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी गौरीचे आवाहन केले जाणार आहे. तदनंतर सोमवार 1 सप्टेंबर रोजी पहाटे 5:59 ते संध्याकाळी 6:43 पर्यंत गौरी पूजन करण्यात येणार आहे. यानंतर सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेतील. 2 सप्टेंबर 2025 रोजी गौरी विसर्जन केले जाणार आहे. गौरी पूजनाच्या दिवशी 16 प्रकारच्या भाज्यांचा त्यांना नैवेद्य दाखविला जातो. ज्येष्ठा गौरीचं आगमन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी पंचपक्वान्नाची तयारी केली जाते. पूर्वीच्या काळी नैवेद्यात 16 भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी, 16 प्रकारच्या चटण्या केल्या जात होत्या. सध्या काही घरांमध्ये 16 भाज्या मिळून एकत्रित भाजी केली जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी पूजन आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन आदींसाठी घरोघरी भाविक भक्तांची एकच लगबग दिसून येत आहे. अमरावती येथे गांधी चौक परिसरात सोन पावलांनी येणाऱ्या गौराईचे मुखवटे तसेच पूजा साहित्य घेण्यासाठी भाविक भक्त सुवासिनीचा एक अनोखा उत्सव दिसून येत आहे. ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असलेल्या गौराईच्या पूजनासाठी पूजा साहित्य, धूप, दीप, कुमकुम, सुवासिक अत्तर, दागदागिने आदींसह विविध वस्तूंची खरेदी करून गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे, यासाठी ज्येष्ठ महिला भगिनी प्रत्येक वस्तूंची खरेदी करताना आपल्या चोखंदळपणाचा परिचय करून देत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।